नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडी न्यूज. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा लातूर जिल्हा कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण सोहळा व मोफत दंत तपासणी शिबिर संपन्न. लातूर चन्नबसवेश्वर डी फार्मसी कॉलेज, बसवेश्वर चौक, कव्हा रोड, लातूर येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा लातूर कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी गादेवार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित अध्यक्ष आर्य वैश्य समाज उदगीर माननीय किशोरजी पंदिलवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव माननीय गोविंदजी बिडवई, महासभा बांधकाम समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सूर्यकांतजी शिरपेवार, महासभा बांधकाम समितीचे सचिव माननीय सदानंदजी मेडेवार, महासभा बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष माननीय अनिलजी मनाठकर, महासभा बांधकाम समितीचे कार्याध्यक्ष माननीय सुमितजी रुद्रवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा सल्लागार समितीचे सदस्य माननीय एकनाथजी मामडे, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभाचे संघटन प्रमुख माननीय प्रदीपजी कोकडवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर सौ प्राची बट्टेवार यांनी गणेश वंदना गायली व त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांचा सत्कार लातूर जिल्हा कार्यकारिणीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन पारसेवार व सचिव अतुलजी कोटलवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित लातूर जिल्हा कार्यकारिणीतर्फे माननीय नंदकुमारजी गादेवार यांना वासवी भूषण 2026चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख माननीय किशोरजी पंदिलवार यांचा सत्कार लातूर जिल्हा कार्यकारिणीचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष संतोषजी कोटलवार यांच्या हस्ते करण्यात आला. माननीय गोविंदजी बिडवई यांचा सत्कार लातूर जिल्हा कार्यकारिणीचे नवनिर्वाचित सहसचिव ॲडव्होकेट विश्वदीप कोटलवार यांच्या हस्ते करण्यात आला. माननीय अनिलजी मनाठकर यांचा सत्कार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे कार्यकारी मंडळ सदस्य रमाकांतजी रायवार व माणिकजी बट्टेवार यांच्या हस्ते करण्यात आला. माननीय श्री सदानंदजी मेडेवार यांचा सत्कार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे कार्यकारी मंडळ सदस्य शशिकांतजी पेन्सिलवार यांच्या हस्ते करण्यात आला. एकनाथजी मामडे यांचा सत्कार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे कार्यकारी मंडळ सदस्य साईनाथजी गादेवार व सचिनजी पेन्सिलवार यांच्या हस्ते करण्यात आला. सुमितजी रुद्रवार यांचा सत्कार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा बांधकाम समितीचे सहसचिव गजाननजी चिद्रेवार यांच्या हस्ते करण्यात आला. माननीय श्री प्रदीपजी कोकडवार यांचा सत्कार लातूर जिल्हा महासभेचे नवनिर्वाचित संघटन प्रमुख प्रमोद कोत्तावार व सहकोषाध्यक्ष अनिल जवादार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासोबतच इतर मान्यवरांचाही सत्कार सदरील कार्यक्रमांमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांच्या व्यक्तिमत्वावर लातूर जिल्हा महासभेचे नवनिर्वाचित सहसचिव ॲडव्होकेट विश्वदीप कोटलवार यांनी उत्कृष्ट अशी कविता सादर केली. तसेच या कार्यक्रमासोबत लातूर जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारिणीने मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी दत्तात्रय गादेवार यांनी केले व सदर दंत तपासणी शिबिरास डॉक्टर एकनाथ कलकोटे, डॉक्टर शैलेश पडगिलवार व डॉक्टर स्नेहल पेन्सिलवार ह्या तज्ज्ञ डॉक्टरांनी समाज बांधवांच्या दातांची तपासणी केली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर जिल्हा महासभेचे नवनिर्वाचित प्रसिद्धी प्रमुख राजेश्वर मद्रेवार व नवनिर्वाचित सहकोषाध्यक्ष निखिल गुजलवार यांनी केले. सदरील कार्यक्रमांमध्ये लातूर जिल्हा महासभेच्या कार्यकारिणीचा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी गादेवार व इतर मान्यवरांच्या साक्षीने शपथविधी संपन्न झाला. सदरील कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील आर्य वैश्य समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व समाज बांधवांनी मोफत दंत तपासणी शिबिराचाही मोठ्या संख्येने लाभ घेतला.